शालोम. जिवंत गोड येशूच्या नावात आपल्या सर्वांचे मार्गाकरिता प्रकाश कार्यक्रमात सहर्ष स्वागत करीत आहोत. आजच्या मन्नासाठी निवडलेला शास्त्रभाग मत्तयकृत शुभवर्तमान याचा 6वा अध्याय वचने 16 ते 18. मत्तयकृत शुभवर्तमान याचा 6वा अध्याय वचने 16 ते 18. तुम्ही उपास करता तेव्हा ढोंग्यासारखे ग्लानमुख होऊ नका, कारण आपणास उपास आहे असे मनुष्य दिसावे म्हणून ते आपले तोंड विरूप करीतात. मी तुम्हाला खचित सांगतो की ते आपले प्रतिफळ भरून पावले आहेत. तर तू उपवास करतोस तेव्हा आपल्या डोक्याला तेल लाव व आपले तोंड धु, यासाठी की तू उपास करतोस हे मनुष्य दिसावे म्हणून नव्हे, तर तुझा गुप्तवासी पिता याला दिसावे, म्हणजे तुझा गुप्तदर्शी पिता तुला फळ देईल. देवबाप असलेले वचन आपणा सर्वांसाठी आशीर्वादित करो.
प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये आपणा सर्वांना सलाम. आज आम्ही पवित्र शास्त्र मत्ती शुभवर्तमान यामधून 6वा अध्याय 16 ते 18 वचन आम्ही वाचत आहोत आणि त्यावरती मनन करत आहोत. प्रभूचं वचन आम्हाला शिकवतं. प्रभू ख्रिस्त म्हणाला, तुम्ही उपवास कराल तेव्हा लोकांना दिसावं म्हणून करू नका, तर तुमच्या गुप्तदर्शी पित्याला दिसावं आणि तुमच्या गुप्तदर्शी पित्याने तुमच्या उपासाचं प्रतिफळ तुम्हाला द्यावं. उपास हा स्वतःला नम्र करण्यासाठी एक आम्हाला मदतनीस आहे. उपासाच्या द्वारे आम्ही स्वतःला प्रभू येशू ख्रिस्ताच्या चरणी नम्र करतो, ख्रिस्ताला शरण जातो व पापापासून पश्चाताप करून वळण्यासाठी देखील उपवास हा केला जातो. उपवासाच्या द्वारे आम्ही आमचा पश्चाताप ख्रिस्ताला आम्ही प्रगट करतो आणि त्याची आम्हाला क्षमा देखील मिळते. उपवासाच्या द्वारे आम्ही आपली मागणी देवाला कळवतो आणि त्याकडे आमचा प्रभू परमेश्वर आम्हाला पाहून उत्तरे देतो. उपवासाच्या द्वारे प्रियांनो, आमच्या मागण्या देवाला कळवण्यासाठी आम्हाला खूप सहाय्य मिळतं. म्हणून आम्ही उपवास करत असताना मनुष्याला दिसावं यासाठी नव्हे, तर आमच्या स्वर्गीय पित्याला दिसावं. आमच्या उपवासाचा हेतू जो आहे, ज्या गोष्टीसाठी करत आहोत, ज्या कारणास्तव करत आहोत, ते कारण नम्रतेने खरेपणाने स्पष्ट असावं आणि यामध्ये फक्त जिवंत देवाचं गौरव व्हावं व आपली मागणी, आपली अपेक्षा देवाला मान्य होऊन प्रभूने आम्हाला ती पुरवावी, यासाठी उपवास आम्ही योग्य रीतीने करणं आवश्यक आहे. प्रभू परमेश्वर आपणा सर्वांना या संदेशाच्या द्वारे आशीर्वाद देव. आपण प्रार्थना करूया. सर्वसमर्थ जिवंत देवा, प्रभू आम्ही तुझी स्तुती करतो. उपासाबद्दल तू आम्हाला शिकवलं की उपास आम्ही कशा रीतीने करावा. ढोंग्यासारखा करू नये, लोकांना दिसावं यासाठी नव्हे, तर स्वतःला आम्ही नम्र करावं आणि आपली मागणी तुला कळवण्यासाठी उपास आम्ही जीवनामध्ये आणावा, अन्नाचा त्याग करावा. होय देवा, आम्ही अंतःकरणापासून या शरीरापासून देवा नम्रतेने, होय बापा, आपल्या मागण्या तुला कळवण्यासाठी आम्हाला बापा उपवास करण्यासाठी शक्ती दे, सामर्थ्य दे. आणि प्रभू तुझ्या पवित्र आत्म्यामध्ये अधिक बलिष्ठ होण्यासाठी तुझी कृपा आणि तुझी दया पुरव. जे जे भाऊ बहीण उपवास करतात देवाप्पा, त्या सर्वांना त्यांच्या ध्येयामध्ये यश प्राप्ती दे. त्यांच्या मागण्या तुझ्या चरणी पूर्ण हो. त्यांचा स्वभाव तुला नम्रतेचा, होय बाप्पा, शरण येऊ आणि देवा त्यांचा स्वभाव बदलल्या जाओ आणि देवाप्पा त्यांचं जीवन देवाप्पा तुझं गौरव करणार राहो, असं घडणार. देवा, मी तुला धन्यवाद देतो. तुमची प्रार्थना ऐकली. सर्व प्रार्थना विनंती ख्रिस्त प्रभू येशूच्या नावात केली आहे म्हणून ऐकते बाप्पा. आमेन. माझ्या दुःखात माझे सांत्वन हे आहे की तुझे वचन मला नवजीवन देते. की आता आपण आपल्या प्रार्थना विनंत्या कोणत्याही वेळेस विश्ववाणी प्रार्थना केंद्राला टोल फ्री नंबरद्वारे कळवू शकता. आमचा टोल फ्री नंबर 1-800-2700-333. आम्ही आपणासाठी या नंबरवर प्रार्थना करण्यास उपलब्ध आहोत. धन्यवाद.